नमस्ते मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत अम्ब्रेला फ्रॉक 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी. तर सगळ्यात पहिलं आपण हे 4 पदरी फॅब्रिक घेतलं आहे फोल्डिंग करून. शोल्डर घेणार आहोत 4.5. त्यानंतर आर्महोल घेणार आहोत अर्धा इंच एक्स्ट्रा 5 इंच. त्याच्यानंतर आपण चेस्ट घेणार आहोत 6 आणि 1.5 इंच एक्स्ट्रा. उंची आपण 10 घेणार आहोत. 10 इंच घेतल्यानंतर ही स्ट्रेट लाईन आपण करून घेतली. आता कमरेचा भाग टाकायचा आहे. त्यासाठी आपण ही स्ट्रेट लाईन घेतली आणि अर्धा इंच आतमध्ये येऊन फक्त असं क्रॉस जॉईन करायचं आहे. त्यानंतर आर्महोलचा असा आकार द्यायचा आहे आणि हे कटिंग करून घेऊयात. शोल्डर उतारही आपण अर्धा इंच इथे देऊन घेणार आहोत. आता हेही आपण कटिंग करून घेऊ. अशा प्रकारे आपलं वरचा भाग कटिंग झाला आहे फ्रॉकचा. आता आपण अम्ब्रेला कटिंग करायला घेऊ. त्यासाठी हे फॅब्रिक मी फोल्ड केलं आहे डबल आणि आता तेच असं फोल्डिंग करून घ्यायचं जेणेकरून 4 पदर तयार होतील. काटकोन झालेल्या कोणापासून आपण हवी तेवढी उंची, म्हणजे मी इथे तर 16 इंच घेतलं आहे, असं आपण 16 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे गोल. त्यानंतर आपण हे कट करून घेऊयात. उंची ही तुमच्या आवडीनुसारही घेऊ शकता. काही जणांना लॉंग आवडते तर लॉंगही घेऊ शकता. आता आपण कमरेच्या इथे कटिंग करणार आहे. त्यासाठी हा जो काटकोन केलेला आहे तिथून आपण 3 इंच खाली घेऊन असा गोलाकार देणार आहोत. तोही कटिंग करून घेऊयात. अशा प्रकारे आपली अम्ब्रेला स्कर्टची कटिंग तर झाली आहे. फ्रॉकचा वरचा भाग आणि अम्ब्रेला स्कर्टची कटिंग अशा प्रकारे आपला फ्रॉक तयार कटिंग झाला आहे. त्यानंतर याचा मध्य घेऊन आपण बॅकचा गळा आणि फ्रंटचा गळा कटिंग करून घेणार आहे. इथे छोटासा नॉच द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला मध्य बरोबर सापडेल. 2.25 इंचाचं अंतर हे घेतलं आहे. 1.5 इंच खोली. त्यानंतर मागच्या गळ्याचा आकार टाकून घेतला आणि तो कटिंग करून घेऊ. त्यानंतर आपण फ्रंटचा पण गळा तसा सेम कटिंग करून घेणार आहोत. 2.25 इंच घेतलं आणि 3 इंचाची खोली आपण ठेवली आहे. फ्रंटच्या गळ्याचं माप टाकल्यानंतर आपण हे कटिंग करून घेऊ. मागचा आणि पुढचा अशा दोन्ही प्रकारच्या गळ्यांचं आपण कटिंग करून घेतलेले आहे.
आता बॅक साईडला आपण हुक लावणार आहोत, हुक किंवा बटन्स लावणार आहोत. त्यासाठी आपण इथून मधून असं कटिंग करून घेतोय. अशा प्रकारे आपले फ्रॉकची पूर्ण कटिंग तयार झालेली आहे. आता आपण बॅकला जे हुकसाठी ठेवलं आहे त्यासाठी 2 इंचाची रुंदी असलेली पट्टी अशी कटिंग करून घेणार. 2 पट्ट्या ह्या कटिंग करून घेत आहोत. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटसुद्धा करायला विसरू नका. अशा 2 पट्ट्या आपण तयार केल्यात. आता त्या पट्ट्या बॅक साईडला जॉईंट करून घेणार आहोत. ही पट्टी अशी सरळ बाजूने ठेवली आणि पाव इंचाच्या अंतरावर टीप मारून घेणार. आता पाव इंच इथे पलटी करून आधीच्या टीपवरती बसवणार आणि प्लेन करणार. प्लेन अशी स्टिच करून घेणार. एक्स्ट्रा भाग जो आहे तो आपण कटिंग करून टाकू. दुसरा जो पार्ट आहे आपला बॅक साईडचा त्यालाही आपण सेम असं बटन पट्टीसाठी स्टिच करून घेणार आहोत. अगदी सावकाश आणि दाबटीपसारखी ही टीप आपण देणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला बॅक साईडला इथे बटन्स किंवा हुक्स जसे आवडेल तसे लावता येईल. आता इथे थोडीशी आपण टीप मारून घेणार आहोत जेणेकरून आपण जो अम्ब्रेला स्कर्टची कटिंग केली आहे ती छान जॉईंट करता येईल. असा आपला बॅक तयार झाला आहे. आता आपण क्रॉस पट्ट्या कटिंग करून गळ्यासाठी जॉईंट करणार आहोत. बऱ्याच जणांना क्रॉस पट्ट्या जॉईंट करण्याची माहिती नसते, त्यासाठी हे पूर्ण व्हिडिओ दाखवला आहे. आता ह्या पट्ट्या आपण जॉईंट करून घेऊ. तुम्ही हा व्हिडिओ बघता बघताही तुम्ही स्टिच करू शकता किंवा माझ्यासारखं कटिंग करू शकता. तुम्हाला आणखी कोणत्या वर्षांसाठी किंवा लहान मुलींच्या इयर्ससाठी जर फ्रॉक बनवायचा असेल तर कमेंट नक्की करा. त्या कमेंटला उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल. अशा प्रकारे आपण क्रॉस पट्ट्या जॉईंट करून घेतल्या. आता त्या आपण गळ्याला जॉईंट करणार. क्रॉस पट्टी अशी दुमडायची आहे आणि गळ्यावर ठेवून गळ्याच्या कटिंगवर ठेवून आपण स्टिच करून घेणार आहोत. एक्स्ट्रा पट्टी कटिंग करून
त्यानंतर आपण असे नॉच देणार आहोत. नॉच दिल्याने आपल्याला क्रॉसपट्टी पलटी करायला सोपे जाते. आणि इथे टीप मारून घेणार आहोत. दुसऱ्या साईडलाही सेम आपण क्रॉसपट्टी जॉईन करून घेणार आहोत. त्यानंतर आपण शोल्डर जॉईन करून घेतला आहे. म्हणजे फ्रंटचा गळा सेम आपण क्रॉसपट्टी जॉईन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपण शोल्डरही जॉईन करून घेतले आहे. आता याच कापडमधील उरलेली किनार तशीच वेस्ट जाऊ नये म्हणून ही किनार आपण अशी कटिंग करून घेऊ. आणि त्या किनारीला अशा छोट्या छोट्या प्लेट टाकून घेऊयात. हा फ्रॉक साधारणपणे 1 ते 1.5 मीटरमध्ये बनलेला आहे. अशा प्रकारे आपण ह्या किनारीला अशा प्लेटी टाकून घेतल्या आहेत. आर्महोलचं व्यवस्थित माप बसतंय का हे पाहिल्यानंतर ते मध्य कट करून घेतला आणि दोन्ही स्लीव्जला आपण ही किनार अशा प्रकारे जॉईन करून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने ही फ्रॉक आपण तयार करत आहोत. तुम्हाला जर आवडली तर लाईक करायला विसरू नका. अशी आपण स्लीव्ज तयार करून घेतली आहे. दुसऱ्या साईडची पण स्लीव्ज आपण अशी जॉईन करणार आहोत. आता हा पार्ट जोडताना कमरेचा कधी-कधी हा जो आपण मधला सर्कल घेतला होता 3 इंचाचा तो कधी-कधी कमी पडतो. तर आपण तो वाढवून घ्यायचा आहे आणि कमरेला परफेक्ट होईल. म्हणजे अर्धा इंच मी तर इथे कट करून घेतला आहे. आणि वरच्या पार्टला तो बरोबर झाला का हे चेक करायचं आहे. हा पार्ट व्यवस्थित होतोय. आता दोन्ही फॅब्रिक आपण असं वेगळं करूया. म्हणजे आपण एकच सर्कल मोठा काढला होता तो वेगवेगळा करणार. त्याच्याने काय होईल आपल्याला कडेची स्टिचिंग करताना सोपं जाईल आणि जॉईन करायलाही सोपं जाईल. अशा फ्रंट भागला आपण हा स्कर्ट जॉईन करून घेणार आहोत आणि सेम बॅक साईडला पण आपण जॉईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण दोन्हीकडूनही स्कर्ट जॉईन करून घेतलेला आहे. तुम्ही असा स्कर्टही बनवू शकता म्हणून मी परत स्कर्ट असं बोलते आहे. अम्ब्रेलाची कटिंग ही अगदी साधी सोपी आहे. याचा स्कर्टही बनवू शकता किंवा फ्रॉकही तुम्ही तयार करू शकता. साईडची फिटिंग टाकण्यापूर्वी आपला जो हा खालचा स्कर्टचा भाग आहे त्याला अशी डबल फोल्ड करून आपण अशी बारीक शिलाई मारून टाकणार आहोत.
अशा प्रकारे पूर्ण घेऱ्याला आपण शिलाई मारून घेतली आहे. असेच वेगवेगळ्या फ्रॉक्सचे जर तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग शिकायचं असेल तर आम्हाला नक्की सांगा. आता 1.5 इंचावर ही आपण फिटिंग फ्रॉकला करून घेतली आहे. अशा पद्धतीने फिटिंग आपली झाली की आपला फ्रॉक तयार होईल. व्हिडिओ आवडला असेल तर देवीज कलेक्शनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण हे फ्रॉक पलटी करून घेऊयात. सरळ केल्यानंतर असा हा आपला छानसा फ्रॉक तयार झालेला आहे. आता मागे जे आपण बटनसाठी ठेवलेले आहे तिथे लहान मुलींना तुम्ही बटनही लावू शकता. हुक्स त्यांना जास्ती टोचतात त्यामुळे ते न लावता आपण टच बटन लावलेस तर ते त्यांना एकदम कम्फर्ट होईल. अशा पद्धतीने आपण इथे टच बटन 2-3 लावून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास देवीज कलेक्शनला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट करायला विसरू नका.